अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही। अशा वेळी देवाला साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते। श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा, नेमके काय बोलावे, महत्त्वाचे नियम कोणते? स्वामींना साधेपणा प्रिय आहे। अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो। यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही। एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत शुचिभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे। घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावा। स्वामींची मनापासून प्रार्थना करा। स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा। संकटे समस्यांची घराणी मांडा। स्वामींना साकडे घाला। नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या। स्वामींसमोर नतमस्तक व्हा। स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता। नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा। तुम्ही काय सेवा करणार आहात याचा उल्लेख करा। नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहात याचाही उल्लेख करा। नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा। यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा। स्वामींसमोर नतमस्तक व्हा। तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा। असा स्वामींना शब्द द्या। स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका। स्वामींना केलेले नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी ना सामोरं जावे लागू शकते। स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकू नका। नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे। केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही। अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे। स्वामी सेवा सुरू ठेवा। स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा। स्वामी सेवा सुरू ठेवा। नामस्मरण कायम ठेवा। स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीला अमृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे। नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे। असे म्हटले जाते की तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोललेला आहे, स्वामींवर किती विश्वास ठेवता व स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का? इतर लोकांना मदत करता का? सदाचारी आहात का? काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते। केवळ नवस बोलून भागणार नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी। तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ कृपेची साथ लाभू शकेल। स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका। स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा। इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका। इच्छा नक्कीच पूर्ण होईल। थोडा वेळ लागला तरी काही हरकत नाही, पण स्वामी ती इच्छा नक्कीच पूर्ण करता। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।